सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी उभे विठेवरी
पाहिना श्रीमुख आवडीने दुःख मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने दुःख मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने दुःख मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने श्रीमुख बाबा श्रीमुख
रुबादालो जनी लो जनीरा रुबादालो जनी रुबादालो सुकृताची जोडी विठ्ठली आवडी रे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बोला तो एक देव करुणी घ्यावा बोला तो एक देव करुणी घ्यावा जीवा आपुला तो एक आपुला तो एक
अवसान नाही अंते
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुकणोई रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोली आयसे अविनाश करी आपोलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाची कीर्ती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणे जिसरे उत्तम जीव रे कीर्ती मागे कीर्ती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियादा त्रिपडी साधी त्रिपडी यो वजे स्वामीचा स्वामी कृष्णात डियो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपाल नाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांगी नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा उभारिला ध्वज तिनी लोकावरी ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विमातिरी निवासाय पंढरीपूर वासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारोणी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिनजीवा सुकणोई अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा। या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा घेतला नाही। अभंग सगळ्यांच्या पाठातला नसल पाठ तर कानपाठ कानावरून गेलेला जरी काहीच्या नसलच गेला कानावरून तर आज कानावरून गेला असं
पण हा अभंग जवळजवळ बऱ्याच वेळेला बरेच कीर्तनकार निवडत असतात. तसं तुकोबारायांनी काय असं स्वतंत्र विभाग केलेले नाही दसक्रियेचे किंवा श्राद्धाचे पुण्यस्मरणाचे. जसं विषयाला चिंतनाला जुळणारा अभंग निवडावा त्याचा भाव ठेवून. अभंग जरी एकच वाटत असला अनेक वेळेला ऐकलेला असला तरी सुद्धा ज्याच्या त्याचा चिंतनाचा भाव वेगळा असतो. तुम्ही जर नाशिकला आले रामकुंडावर स्नान करायला तर कुंडात बदल नाही, कुंड तेच आहे. कधी जा कुंड तेच आहे, पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते, पाणी बदललेलं असतं. असू द्या कुंड तेच, पण पाणी तर बदलावा. कळलं असेल तर बघा, त्याविषयी सोडून पाणी बदललेला असावा प्रत्येक वेळेला. मग ज्याचा त्याचा अनुभूतीचा भाव निराळा असतो चिंतनाचा. अभंग तुकोबारायांचा चारचरणाचा. या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा: यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची खरी व्याख्या तुकोबाराय लक्षात आणून देतात. आपण ज्याला सुख समजतो ते सुख असेल असं सांगता येत नाही. स्वतंत्र बुद्धीनं जीवानं जर गेला, मनोमार्गे गेला, म्हणून त्याला काहीतरी संतांच्या पाठीमागे जर हा जीव गेला तर न पडे गुंता कोटे काही, मग मात्र अडचण येत नाही. व एक स्वाभिमानाचं वाक्य बोलून जातो सुरुवातीला. पहिली गोष्ट, विश्वासाची पट्टी डोळ्यावर बांधा आणि वारकरी संप्रदायाची वाट धरा. विश्वासाची पट्टी डोळ्यावर बांधा, वारकरी संप्रदायाची वाट धरा. तुम्ही मुक्कामाला पोहोचाल मुक्कामाला. का हो, पडणार नाही का? डोळ्यावर पट्टी आहे, नाही पडणार. आणि जरी पडले तर उचलून घेणारा माझा पंढरपूरचा पांडुरंग असेल, अशी ही पवित्र वाट आहे. याच वाटेनं जा. खात्रीची वाट आहे, हामीची वाट आहे. याच वाटेनं जा. सुख शब्दाची खरी व्याख्या देवाशी होते आणि देव शब्दाचा सरळ अर्थ सुख असा होतो. झालं, आजपासून ठरलं आपलं. सुख शब्द दिसला का देव अर्थ घ्यायचा, देव शब्द दिसला सुख अर्थ घ्यायचा. सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख. सुख देव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहतो, रात्रंदिवस बिड्या आणतो. सुख शब्दाचा सरळ अर्थ देव घ्यायचा. सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. सर्व सुखाच्या आगर बापर कुमादेवर, सर्व सुखाच्या आगर तो हा उभा. सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे, सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी. हा सुख शब्दाचा सरळ अर्थ देव होतो. मग तुम्हाला सुखाची आवड आहे, गरज आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे, तर तो देव आपलासा करा. जगत माईक आहे, सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. आता आमच्या लक्षात आलं, देव आपलासा केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. तुकोबाराय ठरला निर्णय, आज आमचा निर्णय ठरला का देव आपलासा करायचा. पण आम्ही साधे भोळे बघते, आम्हाला जास्त योग याग जप तप व्रत वैकल्य ध्यान धारणा या गोष्टी कळत नाही. आणि थोडी जर चूक झाली तर आमच्याकडून अधोगती होऊ शकते. मग आम्हाला झेपवल अशी एखादी साधना सांगा की पटकन देव आपलासा करता येईल. तुकोबाराय म्हणले, एक काम कर, वारकरी माणूस आहे ना तू? म्हणले हो. मग विष्णू सहस्रनाम माहिती तुला? नित्यनेमातलं पाठातलं येते. पण काही म्हणते 1000 नावं देवाची, आणि आमची संस्कृत जरा होबडती. मग आम्हाला झेपवल अशी साधना सांगा सुटसुटी. बरोबर, एक काम कर, आता तुला नारायण नाव माहिती का? नारायण. अहो आमच्या गावात, तुझ्या गावातले सोड, एकदा नारायण नाव ऐक. नारायण नाव 1000 वेळेला घेतलं की विष्णू सहस्रनामाचं पुण्य पदरात पडतं. लईच मोठं हो देवाचं नाव, 4 अक्षरी नारायण. याच्यापेक्षा लहान नाही का? तुकोबाराय म्हणले, आता एक काम कर, याच्यापेक्षा एक लहान नाव आहे आणि इतकं पॉवरफुल आहे. विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावरती तरंगलं. 1000 नावातून तरंगून आलेलं श्रेष्ठ नाव तुला सांगतो. इतकं पवित्र नाव. एखाद्या माणसाला लई पुण्य करायचं ना, तो काशीत जातो आणि गाई दान करतो. किती पुण्य मिळतं ऐका ना. या नामाचा महिमा किती श्रेष्ठ सांगितला. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नामन भवेची तुल्यम. 1 कोटी गाई दान केल्या, काशीत केल्या हे सोडा, पण ग्रहण काळात केल्या. ग्रहण काळामध्ये जितकं माणूस पुण्य करतो सामान्य काळापेक्षा
100 पटीनं पुण्य जास्त मिळतं ग्रहण काळामध्ये. हा बारकाव्यानं शिवपुराणात हा भाग आलेला आहे का ज्या तिथी सांगितलेल्या आहे कोणत्या कोणत्या जास्त पुण्य देणार आहे. तर आता येणारी आहे आता संक्रांत, या दिवशी सुद्धा होईल तितकं चिंतन माणसानं करावं. सामान्य काळापेक्षा अधिक वाढवून देणारा ती ठिकाणं पण सांगितले कोणत्या कोणत्या ठिकाणाला जास्त पुण्य मिळतं. कोटी रुद्र संहितेत मला वाटतं हा भाव आलेला आहे. तर सगळ्यात पवित्र ठिकाण सांगितलं गायीचा गोठा. इथं जर केलेली साधना लवकर फलीभूत होते. 2 पळसाचं झाड, 3 पिंपळाचं झाड, नंतर बेलवृक्ष, अजून नदीच्या काठावरती एखाद्या देवालयामध्ये, आणि सगळ्यात नाहीच कुठं सापडलं तर आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये केलेलं नामस्मरण साधना ही सर्वोत्कृष्ट असते. अशी ठिकाणं बरीचशी आलेली आहे. जाऊ द्या, आपला भाव बोलण्याचा निराळा. तर सगळ्यात पॉवरफुल गोविंद नाम. काय होईल गोविंद नावानं? अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील, देव आपलासा होईल. एवढंच नाही, उत्तम रूपानं तुझी कीर्ती आजरामर राहील. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, सर्वांना ज्ञात आहे की आपल्या पवित्र अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील वारकरी संप्रदायातील गाजलेलं व्यक्तिमत्व, ज्या काळामध्ये ज्यांनी तो काळ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतला, अनुकूल नसताना सुद्धा आजच्या काळामध्ये ठीक आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण तर स्वतः परमार्थ केलाच, परंतु आपल्या मुलांना आपण काय शिकवावं, मला वाटतं हा महाराष्ट्राला देण्यासारखा संदेश आहे. हरिभक्त परायण वैकुंठवासी भानुदास ठकाजी गजे यांनी जर दाता सोडून गेला या पृथ्वीला तर प्रकृती त्या दात्याची ऋणी बनते. दाता पण तुकोबरायच्या भाषेमध्ये दाता जर ऐकायचा असेल तर दान करणाराच नव्हे तर भगवंताचं चिंतन करून घेणारा, इतरांना करायला लावणारा हा खरा दाता सांगितला. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. आणि असे असलेले दाते आपण तर चिंतन केलं, इतराकडून करून घेतलं, पण या जगाच्या, विश्वाच्या, महाराष्ट्राच्या मातीच्या कल्याणाकरता भगवंताचं नामचिंतन इतराकडून करून घेणाऱ्या 3 कन्या वारकरी संप्रदायाला समर्पित केल्या. केवढं मोठं काम केलंय. अर्थात मला वाटतं आमच्या भगिनी अनिताताई असतील, वनिताताई असतील, सुनीताताई असतील, त्यानंतर शालिनीताई भानुदास गजे, श्रीराम ईश्वर ध्येया माऊली, आयोजक श्री रावसाहेब गंगाधर जाधव, हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करावं. आणि वारकरी संप्रदायातली थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं हे प्रत्येक तोला मोलाचे हिरे या ठिकाणी बसलेले आहेत. मृदंगाचार्य एक एकाहून बळी आहेत. संकेत महाराज म्हणजे महाराष्ट्रातलं गाजलेलं एक मृदंगाच्या बाबतीतलं व्यक्तिमत्व, म्हणजे मोठ्या यादीतलं हे एक नाव आहे संकेत महाराज. आणि आपल्या परिसराचं वैभव. त्यानंतर आमचे ज्ञानराज पापळ, गोड असं मृदंग वाजवणारे आमचे सचिन महाराज असतील, माऊली मी नाव विसरलो आता, हरिचंद महाराज, समज नामदेव महाराज, उपस्थित सर्वच मृदंगवादक असतील. आमचे सागर महाराज आहे, मी नाव विसरलो आता, प्रवीण महाराज पांडे, उपस्थित सगळ्या आमचे नरेंद्र महाराज, उपस्थित सगळ्या माझ्या मुक्ताबाई आहे. आणि मला वाटतं मी कीर्तन जेव्हा प्रारंभ केला, सगळ्यात सुरुवातीचा काळ माझा अकोले तालुक्यातला, म्हणजे नवीन काळात तुम्ही मला सांभाळलंय या मातीनं. जेव्हापासून कीर्तन करत असताना जीवनामध्ये पहिला प्रसंग असा असेल की ही सगळी विद्यार्थी मंडळी एवढ्या मुक्ताबाई माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, पहिला असेल माझ्या जीवनातली ही वेळ. आणि विशेषत्वानं आपली वारकरी शिक्षण संस्था पण आहे ताई, दोघींची पण का, कारण मी एका भगिनीकडे गेलोय, तुमच्याकडं नाही, दोघींकडे आलो. वनिताताईकडं सप्ताहाच्या असं एक 3 संस्था वा. आणि हे सगळे दुर्जन टाकान सज्जन घ्या असले ही फॅक्टरीच आहे. आणि इथं ज्या वेळेला माणसावर संस्कार पडतात ना, त्यावेळेला माणसाचं नाव बदलतं, आकार बदलतो आणि किंमत बदलते.
नाही लक्षात आलं? हे जे आहे ना, हे वाजवतात, याला लाकडाचा ठोकळा म्हणत होते अगोदर, लाकडाचा ठोकळा म्हणायचे. पण याच्यावर ज्या वेळेला संस्कार पडले ना, कारागिरानं संस्कार टाकले, त्याला कोरलं, आतून पोकळ केलं, त्यातलं मटेरियल बाहेर काढलं, वरून कोरीव काम केलं, त्याला कलर केला, बरं वादी बसवली, शाईपान बसवलं, धूमपान बसवलं. आता बोला ना, त्याला लाकडाचा ठोकळा म्हणाल का कोणी? नाव बदललं, मृदंग नाव झालं. एवढंच नाही, त्याचा आकारही बदलला आणि किंमत सुद्धा बदलली. म्हणून असलं हे सगळे विद्यार्थी मंडळी आहेत. बोलून जाईल वेळ जसा मिळेल तसं. माझा रात्रीचा खरं तर रात्रभर प्रवास आहे आणि परत आज लांबचा प्रवास. ताईंचा फोन आला, म्हणे महाराज असा असा कार्यक्रम. आता मला नकार देता येईना. म्हणलं आपल्या वाट्याला जर ही सेवा येते आहे तर आपलं परमभाग्य. विठाला हे 18वं पुण्यस्मरण. काय हे म्हणजे संदेश आहे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना सुद्धा, की आपल्या मायबापाच्या सेवेचं हे एक प्रतीक आहे. काय कसे 18वं पुण्यस्मरण साजरं होते. बरेच भाग्यवान असे जन्माला आले, त्यांच्या बापाच्या पहिल्या श्राद्धाची आठवण गावातले करून देतात. 18वं चालले. पुण्यस्मरण काय भानगड असते हो? बरं नाहीच केलं तर? नाही, श्राद्ध कर्म विधिवत जर केलं नाही तर काय फरक पडतो? श्राद्ध कर्म जर केलं नाही तर त्या घरात ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही आणि वीर माणूस जन्माला येत नाही. बरं का? तुम्ही भावना शुद्धी समजा, नाही तर काही समजा. बरं ऐका, आपला जो पितर आहे, आपला बापच पितर नाही, आपले असे अनंत पितर असतात. मग ज्या वेळेला त्या आपल्या पित्याने देह ठेवला, देह ठेवल्याच्या नंतर, बरं इथूनच सुरुवात करतो, ज्या वेळेला देह ठेवतो माणूस त्यावेळेला या देहावरती अग्निसंस्कार होतो. आत्मा मरतो, आत्मा जळतो, जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. यावे नाही आम्हा मरावे लागत, असो सदोदित ठाईचे ठाई. आत्मा निर्लेप आहे, त्याला मृत्यू नाही. बरं मग आत्मा कुठं जातो ज्या वेळेला हा देह जळतो? हा गरुड पुराण. 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण. किती दिवस? 7 दिवस. अगोदरची घरातले 3 आणि बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो 10 क्रिया. आता काक स्पर्श झाला की आत्म्याला खाली थांबण्याचा अधिकार संपला. ओढून ताडून फार झालं तर 13वा. मग आत्मा जातो कुठं? नंतर इथं 13व्या जवळ थांबा. डायरेक्ट पुढं जातून परत मागं येतो. बरं का? आता चला पुढं डायरेक्ट आता श्राद्धाकडं, पुण्यस्मरणाकडं. पुण्यस्मरण काय भानगड असतं? पुण्यस्मरण त्या आत्म्याला, पहिलंच पुण्यस्मरण सांगतो, प्रत्येक पुण्यस्मरणाचा त्या आत्म्याला नक्की फायदा होत असतो, नक्की होतो. जर मनुष्य शरीर मिळालेलं असलं आणि त्या आत्म्याच्या निमित्तानं त्याच्या घरातले नातवं कुणी असतील, ते जर भजन पूजन त्यांच्या नावानं करत असेल तर बघा, त्यांना जर मनुष्य शरीर मिळालेलं असलं परत, तर अचानकपणे बदल होतो. काही माणसं म्हणतात, अरे आत्ता बघा, आत्ता बदलला हा. त्याचं हे कारण असतं. विठाला विठाला. बरं पुण्यस्मरण ऐका एकदा, पुण्यस्मरण काय असतं ते. मग आता त्या आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणे नवीन देह मिळत असतो. तो आजचा देह म्हणजे पहिलं पुण्यस्मरण असतं. बरं, आत्म्याला नवीन देहाची धारणा होते. एक पहिली गोष्ट भावना शुद्धी समजा. इथं क्लिअर करतो एकदा. तुमचा जो पितर आहे तो 13व्याच्या नंतर भ्रमाच्या अवस्थेत जातो. भ्रमाची अवस्था नाही कळाली? आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्न पडत असताना तुम्ही कुठं झोपलेले हे कळतं का? नाही कळत. आता ही मागं धामधूम झाली विधानसभेच्या वेळेला, मला स्वप्न पडलं. रोजची धावपळ होती आणि ड्रायव्हरला म्हणलं 3 वाजता आम्ही पोहोचलो या सोप्याजवळ बारामतीकडं आणि 7 वाजता कीर्तन. त्याला म्हणलं एक काम कर, मला उठू नको, 3 तास झोप होईल माझी. ते म्हणे बिनधास्त झोपा. म्हणले बापू तुम्हाला काय आम्ही त्रास देत नाही. मला सगळे बापू म्हणतात, मंडळी सोडून. तुम्हाला ती नको शंका परत.
मला म्हणे झोपा बिंदास. मी झोपलो, असला रंगलो स्वप्नामध्ये. अर्ज भरला नाही, फॉर्म भरला नाही, काय नाही झालो आमदार. ते धामधूम चाललेली, रोज कानावर प्रचार पडायचा. आता मीच आमदार. आता बा तुम्हाला हे सुद्धा खापाना, मी स्वप्नात सांगतोय. आणि मग असला रंगलो मी, मला हेलिकॉप्टर नेण्याकरता आलं. आणि मग एक पुढं काळ्या कपड्यावाला, माग एक काळ्या कपड्यावाला, आणि मी चाललो बसायला हेलिकॉप्टरमध्ये. पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि ड्रायव्हर मला म्हणे, बापू विठोबा रुक्मय झाला. माझं असं डोकं हल्लं. त्याला म्हणलं, अरे अरे चंडाळा, अरे इतका जवळ गेलो होतो, निदान बसून तर द्यायचं. ही भ्रमाची अवस्था. नाही कळत माणसाला कुठं झोपलेलो आहे ते. याला भ्रम म्हणतात. आणि पितर भ्रमात आहे, त्याला नाही माहिती. पण एक आहे, आपला जो बाप होता त्याचं कर्तव्य तो पूर्ण करून गेलेला आहे. पण त्याची जी मुलं असतात ते जागृतीत आहे ना, त्यांना माहिती आपला बाप त्याचं कर्तव्य करून गेलेला आहे. मग मुलाचं कर्तव्य बनतं आपल्या बापाचं विधिवत श्राद्ध कर्म करणं. हे मुलांचं कर्तव्य आहे. आता काही म्हणतात श्राद्ध करू नये, पितृदोष असतो. पितृदोष ऐकायचा का काय आहे? पितृदोष प्रत्येकाला म्हणजे जवळजवळ असतो, अनेकांना. पितृदोष घालवायचा उपाय सांगतो तुम्हाला. आणि असला तर कळेल, मी लक्षणं सांगतो, आहे का बघा. फक्त प्रगट करू नका इथं बसल्या बसल्या. पहिलं लक्षण पितृदोषाचं, ज्याच्या घरात पितृदोष आहे विनाकारण भांडणं होतात. 2, विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. 3, कारण नसताना असं डोकं खाजवतात काही माणसं. हे पितृदोषाचं लक्षण आहे. 4, दातानी नख कुरतडणं. हे पितृदोषाचं लक्षण आहे. 5, घरात खुर्चीवर बसला, पायावर आडी टाकून असा पाय हलवतोय. हे पितृदोषाचं लक्षण आहे. असलं तर प्रगट करू नका. ज्यांना कळालं असेल आता का आपल्याला आहे बुवा, काळजी करू नका, मी सांगतो तेवढं करा. रामबाण उपाय. पितृदोष काय असतो माहिती आहे का? आपला बाप माळकरी असतो, भजनी असतो, वारी करणारा वारकरी असतो. आणि आपल्या बापाला जिवंतपणे असं वाटतं, मी जसा वारकरी आहे, मी जसा माळकरी आहे, तसंच माझ्या मुलानं वारी करावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. आणि बापाच्या डोळ्यात देखत मुलगा माळकरी नाही झाला तर ही राहिलेली अपूर्ण इच्छा, याला पितृदोष म्हणतात. आता घालवायचा कसा? लई सोपं उपाय, सगळ्यांना करण्यासारखा, अर्धवट नाही बरं का. घालवायचा का पितृदोष? हो म्हणा फक्त तुम्ही, हो म्हणा फक्त. अकोलेकरांनो देतो तुम्हाला उपाय मी. उपाय अर्धवट नाही. काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पाराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे आणा. सगळ्यांना करता येईल, असा सगळ्यांना करता येईल. काय करायचं? एक काम करा, तुमची काय देवपूजा मी त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. तुमच्या देवपूजेत जशी करायची तशी करा. आता हातात पाणी घ्या, बसल्या जागेवर हातात पाणी घ्या आणि रामकृष्ण हरी भजन 1 मिनिटं म्हणा फक्त. किती? तुमचा 1 मिनिटं मला द्या रोजचा. 1 मिनिटं म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 1 मिनिटं पूर्ण झाला, हातातलं पाणी सोडा आणि एवढंच म्हणा का 1 मिनिटं मी जे रामकृष्ण हरी भजन केलं त्याचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे, एवढं म्हणा. तुमच्या घरात जर पितृदोष शिल्लक राहिला तर परत कीर्तन सुद्धा करणार नाही, प्रमाणे मोगम नाही बोलणार. रामकृष्ण नाम सर्व दोषारे, रामकृष्ण नाम सर्व दोषारे.
मी तर फक्त एकच दोष सांगितला तुम्हाला, पितृदोष. पण प्रमाण इतकं गोड आहे, सर्व दोष हरण, नुसता पितृदोष नाही, सगळे दोष घालवण्याची ताकद याच्यात आहे. म्हणून आमच्या भागामध्ये काशीनाथ महाराज होऊन गेले. जुन्या लोकांना माहिती असेल, पाथरीकर बरं का. काशीनाथ महाराज खेडलेकर वेगळे, परभणीकर वेगळे, हे काशीनाथ महाराज पाथरीकर. आता तुमच्या लक्षात येईल, त्यांच्या कीर्तनात एक वाक्य असायचं, ए हलका नाही, हलका नाही, सगळ्यात भारी रामकृष्ण हरी. असं प्रत्येक कीर्तनात असायचं त्यांचं. म्हणून 1 मिनिट जाऊ द्या, या परत पाठीमागा. आता कुठं 13व्यापासून पुढे गेलतो ना आपण, आले का हो म्हणा. आता इथं 3 विभाग करायचे आपल्याला अभंगात जाण्याकरता. 3 भाग करायचे. कोणते कोणते 3 भाग? पहिलं, मनुष्य देह मिळणं फार दुर्मिळ आहे. 1. 2, मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता नाही. 3, याच शरीरानं देवाची प्राप्ती अर्थात सुखाची प्राप्ती करता येते, इतर शरीर पात्र नाही. या 3च मुद्द्यात कीर्तन असेल. इकडं तिकडं कुठं जाणार नाही. आणि जर गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. का इकडं तिकडं बोलू नको, ह्या 3 मुद्द्यात बोल म्हणून. 15-20 मिनिटाला एखादी ओवी येणार, 10 मिनिटाला येईल, 5 मिनिटाला येईल, कोणती तरी मैपती महाराजांची, ज्ञानेश्वरीतली येईल. आणि आता बसणाराची जबाबदारी 15 मिनिटं वाट पाहायची, 20 मिनिटं, अर्धा तास. नाहीच ओवी आली तर डायरेक्ट उठून उभं राहायचं. बाबा अहो एखादी ओवी म्हणा, लयच पांचट वाटू राहिलं पा. बरं नसल बसत, तुमची पाठ असल ती कवय ना म्हणा. नाही नाही, ज्या कीर्तनामध्ये ओवीच नसेल ज्ञानेश्वरीची, तुकोबारायाच्या वाङ्मयाला तंतोतंत जुळणारं वाङ्मय, तरी वारकरी संप्रदाय स्वीकार करत नाही. का? ज्ञानोबारायाचं वर्णन केलेलं नाही. मग ज्ञानोबारायाचं वर्णन नाही, त्याचा स्वीकार वारकरी संप्रदाय करत नाही. कीर्तनामध्ये जर माऊलीची ओवीच नसेल तर जगाचा मालक कीर्तनाचा स्वीकार करील का आपल्या? चला, 3 मुद्दे झाले आपले. कोणते कोणते? पहिला सांगा. 1. बरं, 3 पैकी 1 सांगा. कीर्तन किती होऊ द्या, तुमचं लक्ष असंच राहू द्या, म्हणून आपलं बरं आहे. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. दुसरा, मिळालेल्या शरीरावर आपली सत्ता नाही. आणि तिसरा मुद्दा, याच शरीरानं देवाची सुखाची प्राप्ती, इतर शरीर पात्र नाही. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ? 1 योनी, कोटी फेरा, मग लागे वारा. किती किती फिरावं लागतं? 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. कधी बोरी झालो, कधी बाबळी झालो, कधी पारस एरंड झालो. 20 लक्षामध्ये असेल ना पारस एरंड. हे सगळं फिरून आलो, त्याच्यानं पाण्यात राहिलो, जमिनीहून फरफटलो, कधी आकाशातून उडालो. एवढं सगळं फिरलो, मग लक्ष 84 नाजूक फेरा. खूप फिरून आला आणि शास्त्रामध्ये जे न्याय आले त्याच्यातला कागटाळी न्यायाप्रमाणे आंधळ्याच्या मुठीत कावळा सापडावा तशी प्राप्ती नरदेहाची झाली. सहज नाही. पाप पुण्य समान समी, हे दैजबावी रे कर्मभूमी, जै डाव पडे विषमी, स्वर्गग्रामिका नरके ओम, स्वर्गग्रामिका नरकी. दोन्ही सारखं झालं. मनुष्य शरीर पुण्य जास्त झालं, वरचे देह पाप जास्त झालं. कृमी कीटक जीवजंतू पशु पक्षी खंती तेन करा होणे गाढव कुतरा. मग आता स्वर्गातला मान्य कराल तुम्ही का मृत्यू लोकातला? आता स्वर्गात काय पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागल, आणि मरायचं म्हणल्यावर तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लाभू द्या. पण ज्ञानोबराय वर्णन करतात की अमर सिंहासन आहे बसण्याकरता, कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. इथं मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं याड्या बाबळी.
चिंतामणीचे रोड नाही तर रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे तेच कळत नाही. मग तिथालचा देह चांगला. आता तिथालचा जर चांगला असता स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. मला वाटतं हे प्रमाण तुम्ही सहज जरी गायलं, कीर्तनात गा, प्रवचनात गा, कुठेही भजनात गा, वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांची आठवण होणार नाही असा माणूसच नाही बा. काय त्या काही गोष्टी आणि त्या माणसं किती जोडल्या गेलेली असतात. हा खरा जिवंतपणा आहे. किती लोकांचा जिवंतपणा सांग. हिंदूंनो, गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा घाला सांगणारा मुसलमान आहे. नाही लक्षात आलं? ताजुद्दीन महाराज. बाबा महाराज इंगळे बाबा. ते काही माणसं आणि त्या गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात. चला, आपला विषय कुठं चाललेला होता? तिथलचा चांगला का इथलचा? तिथलचे लोक. आता मैपती महाराजांची ओवी ऐका किती गोड आहे. ते म्हणले काय करता वैकुंठाला? कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भुवैकुंठ. पाप पुण्य पिके जेथ यज्ञादिक कर्मेगा. इथं पीक घेता येतं पाप पुण्याचं. आणि तिथं वरती अहो तिथं नवीन तर निर्माण करताच येत नाही, पण जे कमवलेलं आहे ते तिथं खर्च होतं. म्हणजे तिथं भावनाच होत नाही नवीन निर्माण. तिथं काय? तिथं दिंडी, मठ, मंदिरं, सप्ताह, पंगत, हरिपाठ, पारायण, नामचिंत हे सगळं इथं आहे. मग तिथं काय? तिथं डॅन्स आहे. रंबा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका. तिथं नवीन नाही निर्माण करता येत. इथं जे कमवलं. मग तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. मग पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारे मृत्यू लोका. परत खाली यायचं. मग देवा पांडुरंगा परमात्म्या नको नको ते वैकुंठ. वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी. वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी. वाजते पंढरी वाजते पंढरी सर्व काळ. वैकुंठासी नको दाडू हरी. वैकुंठासी नको दाडू हरी. वाजते पंढरी सर्व मृत्यू लोकामध्ये. बरोबर आहे. इथं देह मिळाला, पाप पुण्य अचानकपणे समान झालं, प्राप्ती नरदेहाची झाली. चला पुढे. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ? बहुता जन्मांती जोड लागली शे हाती. मनुष्य देह ऐसा ठाव. खूप फिरला, मनुष्य देहाची प्राप्ती. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा होता मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता. मग कोणाची सत्ता आहे? अहो तुम्हाला वाटतं की हे शरीर तुमचं आहे? असं जर वाटत असेल तर मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. हे शरीर तुमचं आहे असं वाटतं तुम्हाला? तुमची सत्ता आहे असं वाटतं? तुमची सत्ता असती तर केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? मग तुम्ही म्हणाल हे चालणं कोण शिकवत? चालवणारा कोण आहे? तुम्ही म्हणाल ते पाय चालतात. चाले हे शरीर कोणाची असते. 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 चाले हे शरीर कोणाची
पहिली गोष्ट प्रमाण योग्य आहे आणि डेअरिंग केवढं आहे. हो, आणि मला वाटतं हे चित्र पाहायला भेटतं बरं का. हे चित्र आता पाहायला भेटतं हे. आणि तरुणांचीच गरज आहे कीर्तनामध्ये. म्हाताऱ्या माणसाचं काय, ते कीर्तन ऐकून सुधारणार नाही, तमाशा पाहून बिघडणार नाही. जया श्री कारभार बुद्धी सारता याची. हे चित्र आता पाहायला भेटतं हे सगळीकडं. माऊली ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कान्याकोपऱ्यात जा, गायनाचा आणि वादनाचा सोकाळ करून टाकलाय माऊलीनं सध्या. याला एक कारण सांगतो तुम्हाला, माफी मागून बोलतो. हे जुने भजनी होते, जुने भजनी आमच्या भागातले. लई हक्कडो यांनी गावात नवीन भजन्या तयारच होऊ दिला नाही. आमच्याकडचे मी शंकर स्वामी संस्थानला होतो. मी जर आमच्या गावाला गेलो, ते जुने भजनी आमच्या तिथलचे, मी जर टाळ घ्यायला लागलो, उगा बारीक होतो काहीतरी, टाळ घ्यायला लागलो, मला ठोय खाली, मी त्याची नजर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे तू का लय बाबा होणार आहे का. आता मी बाबा झालो ते मेले, पाहायलाच राहिले नाही. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे लय टाळ घेतो ना, होय म्हण चाल. आता यायचाच अभंग पाठ नाही, मी तर कोणत्याच धोरणात नाही. पण मी एक आयडिया करे, ते काशाचे टाळ होते जुने मोठाले, लई नाद त्या टाळांना, असे तोंडा पुढं धरायचो, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काहीही म्हणायचो. आणि त्यावेळेला काय अशी पॉवरफुल सिस्टीम होती वय, सुतळीला बांधलेले माईक घनाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हती. आणि मग कोणता बाबा आला मला म्हणायचे ऐ वय म्हण चाल. मी आपला तोंडा पुढं टाळ धरायचो, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचो. ते एक वेळेला ते वाल्मिक बाबा बाणगाव टाकळेकर, तुम्ही ऐकून असाल जुने लोक, त्यांनी चौकड्याचा अभंग घेतला, आरती एकनाथा महाराजा समर्थ, आरती एकनाथ महाराजांची. आता ते चौकडा नवीन माणसाला चाल लावायला जड जातो जरा. मग हे म्हणे भजनी आमचे, ते म्हणे आजीची जिरवायची. आता लहान लेकराला जिरवणं काय कळतो, ते मला म्हणे लय टाळ घेतो ना, होय म्हण चाल. आपल्याला काय चौकडा असू नाही तो कोणता असू, तोंडा पुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचा, त्या आवाजात काही म्हणायचं. ते वाल्मिक बाबा निघून गेल्यावर त्या भजन्यामध्ये त्याच्या चर्चा, ते म्हणे कारण आपण कोणता बाबा आणला आणि त्यानं कोणता बी अभंग घेतला याचा पाठच राहतो. नाही बोलले ना ते मला म्हणतो एवढा पाठा झालाच का सम्या, म्हणलं त्याला घासा लागते विडाला विडाला. प्रमाण दिलं चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते हरिवीन. म्हातारपणामध्ये तुम्ही जर म्हणत असाल पायाची सत्ता, चालण्याची, कानाची, ऐकण्याची, डोळ्याची, पाहण्याची, अजिबात नाही. म्हातारपणात डोळे आहे, कान आहे, पाय आहे, हात आहे. डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, पाय असून चालता येत नाही. फिटिंग जसल्या तशी कनेक्शन कट केलं, त्याच्या हातात आहे सत्ता. तुम्ही खाली काही करा. आजच्या काळामध्ये मला वाटतं जी लोक म्हणतात ना देव नाही, पुरातत्व विभागाच्या लोकांनी महाकालेश्वर उज्जैनला खोदकाम केलं. आजही तपास लागत नाहीये किती खोल आहे. थकली शेवटी ती लोक. हेही नसल पटत तुम्हाला, जवळचं बोलतो. केदारनाथला कोण कोण गेले जरा वरती बोट करा, 1 2 हां भरपूर आहे. ऐका, केदारनाथला जे जे गेले, ज्या काळामध्ये केदारनाथला ते महापूर आला आणि बरीचशी लोक काय झाली त्याच्यामध्ये वाहिल्या जातात, पण त्यांना मोक्षच मिळाला आहे बरं का त्या लोकांना. कारण ती जागा कोणती आहे, देव लोकाचं विचरण करण्याची भूमी आहे. साधू संतांना फिरण्याची ती भूमी आहे, साधनेची भूमी आहे, तपश्चर्याची भूमी आहे. मग तुम्ही म्हणाला असं घडायलाच नको होतो. ऐका आता दीपक दादा 1-2 मिनिटं बंद करा. त्याची सत्ता आहे. तुम्ही आता इथं बसले ना सगळे, तुमच्या पाठीमागे आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे. मागं नका ओढून पाहू, मी नाव सांगतो डायरेक्ट.
घडी घडी काळ वाट याची बाहे, अजून किती आहे अवकाश. तुमच्या पुढे एक चित्र उभं करतो, तेवढं कोणाचंही मला सांगा. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जट्टीतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माची पट्टी, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं, व्याघ्र चर्म नेसलेत. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. काय संदेश देतात? गळ्यात बसलेला तो बाबा आहे ना, नुसता बसलेला नाही, फुसकारे मारतो. महादेव संदेश देतात, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. पहिला संदेश. दुसरा संदेश देतात, सापाचं दुसरं नाव काळ आहे आणि काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला आहे, याची आठवण ठेवा. कधी घाला घालेल, सत्ता आपली नाही, काळाचे. भल्या भल्यांची जिरली हो काळाच्या ओघात, भल्या भल्यांची. मला वाटतंय कोविड काळामध्ये पाहिलं मी, लई श्रीमंत लोक गेले हो, पाहिलेले मी बरं का, त्यांचे दावे केले, प्रवचन मी. दवाखान्यात सकट डॉक्टर सोन्याचं मडवतील इतकी संपत्ती आहे, नाही कामाला आली. सत्ता, फक्त व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून. कळत असेल तर बघा. काळाच्या ओघात भल्या भल्यांची जिरते. मी 2001 साली नाशिकला आलेलो आहे. मी जिथं राहायला होतो ना, अशा माणसा शेजारी आलो का भजन जर करायचं म्हणलं की त्याच्या पोटात गोळा उठायचा. ते रात्री येऊन आमचं भजन बंद करायचं. एक दिवस ते एकादशीचा दिवस, 2 वाजता त्याने म्हणले, काय ते भोंगे चालले, बंद करा. माझं कुत्र्याचं पिल्लू चुकलं, काय तुमचं भजन? आमचं सगळं भजनी मंडळ त्याचं कुत्र्याचं पिल्लू पाहायला. त्याची दहशत तशी होती. मी सुद्धा फिरलो गल्ली गल्ली ना. आम्ही सप्ताह करायचा ठरवला. हे बघा बरं का, भजन होऊ दिलं नाही त्याने, कधी भोंगे चालू दिले नाही. सप्ताह करायचा ठरवला. त्याने मला फोन केला, म्हणे तो बा जर सप्ताह केला तर मांडव पेटून देईल म्हणला. काय म्हणलं, बरं नाही कधी ना, तर आम्हाला तर करू दे ना. पण त्याचा पुतण्या माझा मित्र आहे. मी त्याला राग फोन लावला, काय रे तुझा चुलता असा जन्माला आला? तर त्याचा पुतण्याने दिलेलं उत्तर ऐका. तो मला म्हणला, जाऊ दे तू नको नादी लागू त्याच्या, पहा जसं मी त्याच्या नादी लागू राहिलो. मग त्याने दुसरं उत्तर फार मार्मिक दिलं. तो म्हणला, तुला माहिती नाही, आमचा चुलता वयाच्या 18व्या वर्षी म्हशीला एका बाजूनं पारडू प्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं हा पित होता. म्हणजे म्हशीला एवढंच माहिती होतं का आपल्याला 2 टोनगे, असा मस्तीत आलेला माणूस. हे बघा, 40 वर्ष बघा तुम्ही, अशी मस्ती असते. देव नाही, देव नाही. 40 उलटू द्या, तीच लोक म्हणतात देव आहे. असली मस्ती केली. 41-42 वय झाला असेल त्याचं. काहीतरी गुन्हा होता, जेलमध्ये जावं लागलं आणि तो जेलमध्ये गेला ना, आम्ही सप्ताह सुरू केला. ज्या वेळेला भेटायला गेलो आम्ही त्याला, ऐका त्याचे उद्गार बरं का. आता त्याने आम्हाला पाहिलं. आता माझ्याबरोबर अजून 3 लोक, आता ते मोठाले झाले, मी नाव नाही सांगत. त्यावेळेला सामान्य कार्यकर्ते होते. आणि मग आम्ही भेटायला गेलो. तो आतून बाहेर आला आणि त्याने हात जोडले, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. काय बोलला ऐका ना अकोलेकरांनो. तो म्हणला, तुपे बा मी लई त्रास दिला राव तुमच्या भजनी मंडळाला, पण आता जर सुटून आलो ना, मरेपर्यंत सप्त्याची शेवटची पंगत आपली राहील म्हणला. 40 वर्षे देव नाही, ज्याने भजन बंद करावं, सप्ताह बंद करावा, त्याने मरेपर्यंत सप्त्याची पंगत घ्यावी. 40 वर्षानंतर सत्ता आपली नाही, काळाची आहे, भल्या भल्यांची जिरली. विडाला विडाला ज्या वेळेला आता अभंगाच्या दृष्टीनं वाटचाल करतोय मी, पहिले माळकऱ्याचं सांगू का बिना माळकऱ्याचं सांगू? एकदा बिना, कारण सगळ्यात अगोदर वंदन कोणाला असतं? बिना माळकऱ्याचं घ्या. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याने कधी चांगलं काम केलं नाही, आईबापाची सेवा नाही, पुण्यस्मरण नाही, काहीच केलेलं नाही, मग असला माणूस हा कोण ऐकायचा का तुम्हाला? यमाचा पावना.
हा यमाचा पाहुणा आहे. मग यम काय करतो, त्याला चहा प्यायला नेतो का? अहो यम नेतो यमपुरीला, चित्रगुप्ताच्या समोर हजर करतो. हे आणले बरं का कुठलचे, वाशेऱ्याचे. काय यांच्या बाबतीमध्ये निर्णय घे. आणि मग ते चित्रगुप्त पाहतो का रे, भक्तीनं दुमदुमलेली अशी माती होती, असा अजिल्ला अगस्त्य ऋषीचं पवित्र स्थान इथं, आणि तू कधी ढोंकून सुद्धा पाहिलं नाही. दयामाया नाही. पहिली विचारणा करतात, भजन केलं का कधी? तो म्हणतो नाही. नाही देसाट प्रमाणे बरं का, मोगम नाही बोलणार. मारी ती झोडी ती तोडी ती. आता मारी ती झोडी ती तोडी ती, बऱ्याच वेळेला असं होते, मारी ती झोडी ती हे दोन्ही शब्द सारखेच आणि एकाच वाक्यात तुकोबारायची भाषा आहे ती. दोन्हीतला बदल सांगतो मी. तोडणं वेगळे, जोडणं वेगळे आणि मारणं वेगळे, तिन्हीत बदल आहे. मारण्यामध्ये सभ्यता असते, म्हणजे एखादा जर म्हणलं द्या सोडून, ती सभ्यता आहे. आणि जोडण्यामध्ये आडबांगपणा असतो. दोन्हीतला फरक आहे. मग यमाच्या तावडीत मारत्यात बी, जोडत्यात पण आणि तोडतेत पण. पहिली शिक्षा त्याला काय, तप्त लोखंडाच्या खिळ्यावरून नंग्या पावलान चालायचं. उघडा का शिखंड आता, तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं. मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. तापलेल्या लोखंडाच्या खिळ्यावरून बिना चप्पलचं चालायचं. आता इथं जर सूट मिळवायची तर चपला दान करा गोरगरीबाला, सूट मिळते. आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या तर डबल चक्कर. असंच असं ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. म्हणून चप्पल कधी कोणाची मारायची नाही. बरं, दुसरी शिक्षा, अग्निस्तंभाला मिठी. तुकोबारायचं प्रमाण आहे, नाथाचंही प्रमाण. अग्निस्तंभाला मिठी. इथं कधी सूट मिळते, वस्त्रदान करा. वस्त्रदान पण चांगलं करा, कारण इकडच्यापेक्षा इकडं पटकन कळल. काय लग्नाला जर गेल्या तर असल्या डामाडिमान जातील. नाही आपल्याकडं तर शेजारणीचं उसणं घेतील, बँटॅकचं तरी घालतील. रस्त्यानं चालता चालता 200 रुपयाचा कुरडईचा सोऱ्या घेतील आहेर करायला. आहेर केला की लगेच निघणार नाही, ती वरमई नवरी वाटी लावायच्या नादात. आणि मग हे तिला म्हणणार येते मी आता. तुम्हाला नाही कळणार, त्याला बरोबर कळलं पहा. येते मी आता हे दिसायला सरळ, याच्या खाली अर्थ दुसरा दडलेला आहे. काय व्हायचं ते होईल, आज मोकळं सांगूनच जातो. येते मी आता या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या त्याची साडी. बरं, लग्नावाले लय हुशार राहते, हरमाल 70 रुपये. आणि अशी 70 रुपयाची साडी त्याच्या हातात पडली का एकटीच बाई बोलत चालती, मला येडेपणा झाला, मलाही बावळटपणा झाला. मी चांगली म्हणली होती पप्प्याच्या बापाला, तुम्ही जा आणि 51 रुपये आहेर करून या. कोणी कोणी आबुदी आली लग्नाला आले पहा. मला माहिती होतं हिची अवलाद किती घासेली म्हणून, एकटीच बोलत चालत. बरं, घरी गेली, रात्रभर झोप नाही. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. सकाळी अंगण झाडायला शेजारची बाई सडा टाकायला कधी आल्या लग्नावरून. ही म्हणती ये, काय बाई सकाळी सकाळी आठवण काढून दिली. तिच्या पुढं ती साडी टाकी ती आणि तिला म्हणते पाय ना पोतारा. पण या पाय, तुला सांगते मी साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची आहे. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सुनाला नेसून देईल, तर बाई खरी. काय या मारक्या वस्तूवर प्रेम करता दादा. ऐका ऐका, विनोद म्हणून ऐकू नका. 3 वाक्याला अंडरलाईन करा, कीर्तनाचा सार होईल माझा. 3 वाक्याला अंडरलाईन करा आणि एवढे घरी न्या. वस्तूवर कधीच प्रेम करू नका, आसक्ती होते. संसारावर प्रेम करू नका, दुःख देतो. माणसावर जिथं जिथं प्रेम कराल तिथं तिथं धोका खाल. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच करायचं ना. मेरे सदर्द दिल को ते जुन्या लग्नात असायचं, त्याच्यात काहीच वाजत नव्हतं, फक्त तेवढंच. पण ते का जर बंद पडलं सगळ्या पिपाने बंद पडायचं. तसं हे बंद पडलं. तुम्हाला उजव्या हाताला कळ लागली का डाव्या हाताने भाता वाढा, डाव्या हाताला कळ लागली उजव्या हाताने वाढा, आणि दोन्ही हाताला कळ लागली का पेटी उचलून मा अंगावर घ्या. हो का. मेरे सदर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए,
दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. चला पुढे शेवटची शिक्षा. सगळ्या सांगत बसलो तर इथंच कीर्तन जाईल आपलं. रक्ताची आणि पिवाची नदी आहे, त्याच्यामध्ये विषारी सर्प दंश करतात. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तो सोडवायला कामात येतो. मग देवा ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करायची ना, देव आपला साकारा अभंगाच्या पहिल्याच्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून जगात सगळ्यात श्रीमंत आईबाप असतेच आहे का ज्या आईबापाचा मुलगा चांगल्या कामामध्ये फ्रंट लाईनला दिसतो ते जगातले श्रीमंत आईबाप आहे. काय गोड आवाज आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिनजीवा सुकणं. हे झालं कीर्तन माझं. थोडंसं एक 5-7 मिनटं द्या फक्त तुमचे. मलाही पुढचा लांबचा प्रवास आहे, अंतर खूप आहे. ऐका, देव जर आपलासा करायचा तर देवाला काय आवडतं हे पाहावं लागेल. मग देवाला काय आवडतं? आपल्या आवडीवर देव नाही, देवाच्या आवडीवर भक्ती ठरल ना. काही काही माणसं ते म्हणते बरं आहे आपली मनानं भक्ती. हां पदरात काहीच पडत नाही. आमच्या तिथे एक म्हातारा, आता शिवपुराणात असा विषय आला, सोमवारी बेलाची पानं तोडायला चालत नाही. आमुष्याला, पौर्णिमेला आणि संक्रांतीला बेलाची पानं तोडत नाही. मग ते म्हातारा दर सोमवारी यायचे श्रावणात. आमच्या बाजूला बेलाचं झाड आहे. मी म्हणलं बाबा अहो श्रावण चालला, बेलाची पानं तोडू नाही सोमवारी. ते मला म्हणे काय होतं त्यांना. मी म्हणलं काय होतं त्यांना नाही, लई काही होतं त्यांना. म्हाताऱ्यानं ऐकलं नाही. दुसऱ्या सोमवारी पानं तोडली. तिसऱ्या सोमवारी म्हातारा दिसला नाही. मी चौकशी केलं, म्हणलं म्हातारा दिसत नाही. तर आमच्या नगरात माहिती मिळाली, नातवाला सोडायलाच गेला शाळेत. येता येता मोटरसायकलवाल्याने इथं फटका दिला तर ते जॉईंट असतो बॉल, तो गेला म्हणे. म्हातारा ॲडमिट आहे. म्हणलं सगळे गेले, आपण भेटून येऊ. म्हातारा, मी 2 वाजता कीर्तन करून रात्रीचं गेलो दवाखान्यात. म्हाताऱ्याने मला पाहिलं आणि मोठमोठ्याने रडायला लागला. मला म्हणे पाय ना हे. मी म्हणलं काय होतं त्यांना, कळलं असेल तर पहा. आपल्या मनानं करू नका. जो मार्ग दाखवला आपल्याला त्या रस्त्याने चला. पहिली गोष्ट, देवाला काय आवडतं. जाऊ दे, आपला विषय इकडं लांबत जाईल. देवाला आवडतं काय? आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. ही जी तुळस आहे ना, तुळस ही भगवंताची प्रिय आहे.
हिची निर्मिती फार सविस्तर सांगितलेली शिवपुराणामध्ये. ज्या वेळेला ही वृंदा देह ठेवते ना, तर देवीचं रूप धारण करून आकाश मार्गाने उडत असताना तिच्या शरीरापासून गंडकी नावाची नदी प्रगट होते. देवाला शाप दिला होता, पत्थर पाषाण आहेस तू, दगड होशील, शाळीग्राम गंडकी नदीत सापडतात. बरं, तुळस ही भगवंताची प्रिय आहे. इतकी पवित्र आहे तुळस, इतकी पवित्र आहे. ज्याच्या घरामध्ये खडे खालतीन पाखरावरती असा ज्याचा संसार झाला, त्याने एक काम करायचं, पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या काड्या गावरान गाईच्या तुपात टाकून संध्याकाळी पांडुरंगाच्या पुढे आरती करायची. युगे 28 विटेवर उभा वामांगे रकमाये दिशे देवे. हे टाना टोटका नाही सांगत, आपण वारकरी सांगत नाही म्हणून, नाहीतर इकडं काय कमी आहे का? अहो तुम्ही आरती तर करून बघा. तुम्ही ते तुळशीच्या काड्या आणि गावरान तूप सकाळी भिजत टाकायचं, पांडुरंगाची नाही येत तुम्हाला, महादेवाची म्हणा, नाही महादेवाची आहेत, ज्ञानोबरायाची म्हणा, नाही ज्ञानोबरायाची आहेत, गणपती बाप्पाची म्हणा, नाही गणपती बाप्पाची आहेत, एंडो सल्फांचे 2 थेंब घ्या. नाही आता याच्यापेक्षा काय सांग, ज्याची आरतीच पाठ नाही, मी तर म्हणतो त्यांना जगूच नाही बा. एक 6 पौर्णिमा करा, बघा काय बदल होतो ते. आता ऐका, गावरान तूप आणि तुळशीचा संयोग होतो ना, त्यावेळेला निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करून देतं. एक दुसरी गोष्ट ऐका, तुळशी भगवंताची प्रिय आहे. विचारलं देवानं, तू कोणाकडे राहते? म्हणे तुम्हाला जे आवडतं ना त्यांच्याकडे मी राहते. म्हणजे ज्याचा रोजचा नित्यनियम आहे, नित्यनियम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. आता 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 महत्वाचा भाग आहे 5 मिनिटाचा, एवढा घेऊन जा फक्त, सार होईल. सिक्रेट म्हणून मागं ठेवला होता. आता देव म्हणतात तू कोणाकडे थांबत नाही, लक्ष्मी कोणाकडे राहत नाही. ऐका, आणि त्या रस्त्याला जाऊ नका. देवाच्या आणि लक्ष्मीच्या संवादातून आपला फायदा आहे. आता अहो लक्ष्मी इथं बसलेलं कोण असं ज्याला लक्ष्मी नकोय? प्रत्येकाला. अहो लक्ष्मीची प्रत्येकाला आवड आहे ना. कुठं राहिलं शहादा, तिथून रात्रभर प्रवास करून, नाही, लक्ष्मीची प्रत्येकाला गरज आहे. ऐका, लक्ष्मी कोणाकडे थांबत नाही. श्लोक ऐका आता. कुचैलिनम दंतमलोपदारिणम बभवासिनम निष्ठुरभासिनम सूर्योदयम चास्तमिते शयानम विमुंचते श्रेते चक्रपाणी. देवा मी तुम्हाला सोडील. हे अवगुण कोणते अवगुण? कुचैलिनम. काय आहे कुचैलिनम? ऐका झालं कीर्तन माझं. काय आहे कुचैलिनम? घरामध्ये आपल्या खराब वास येऊ नये, स्वच्छता असावी. एक दुसरी गोष्ट, स्नान केल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. तिसरी गोष्ट, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. मग गरिबानं काय करायचं? सध्या फाटके कपडे गरिबाचे नाही बरं का. आम्ही ते ठाण्याला गेलो ना, आमचा एक मित्र आहे मंत्रालयामध्ये, ते कीर्तनामध्ये ते लाल देव, आम्ही म्हणलं इकडं कसं काय आलं बा, आपला काय कोणाला धक्का लागला नाही, इकडं गाडी. मी ते गाडीतून उतरताना पाहिलं, अरे म्हणलं हे गायकवाड आहे मंत्रालय. मग ते ज्ञानेश्वर माऊली झाली, मी बसलो, ते गाडीतून उतरून माझ्याकडे यायला लागलं. त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली. मी म्हणलं याला काहीतरी खोसाटा लागला उतरताना, पाहिलेलंच नाही कधी. ते जवळ आलं, त्याला म्हणलं तुला काही लागलं का? म्हणे कसं काय? म्हणलं दोन्ही गुडघ्यावर. पण मला एक शंका, का सारखीच कशी फाटली? तर ते मला म्हणला लय मागं राहिला. कोण? मी. त्याने एक वाक्य फार गोड वापरलं. मला म्हणला सध्या फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. बरोबर. चला त्याच्या पुढचं, कुचैलिनम दंतमलोपधारिणम. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. आणि दात घासत असताना या मधल्या बोटाने दंत धावन करण्याचं विधान आहे. या बोटाने ब्रह्महत्येचा दोष, या बोटाने जाऊ द्या, ब्रस आले, मी कशाला बोटाचं सांगत बसलो उगाचच. दंतमलोपधारिणम. त्याच्या पुढचं आहे बभवासिनम. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. काय 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 माणसं पोटी का कोटी तेच कळत नाही. अहो आता ते चोपदार परवाच्या दिवशी 3 वाजता जेवायला बसलं आणि 7ला कीर्तन, ते 6पर्यंत पंक्ती होत्या. 3री पंगत उठत होती तरी ते जेवत होतं. ते अन्नदाता बिचारालाही नम्र होता, तो गेला आणि हात जोडले, काका अहो 3री पंगत उठतीये. तो म्हणला मी नेमाच्या पलीकडे वागणारा माणूसच नाही, नेमात राहणारा माणूस आहे. खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली, हे बघा जेवणाची वेळ 3 ते 6. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज. मला एक संभ्रम आहे राव, इथं मांडू का नको, मी थोडा संभ्रमात पडलो. एक विषय असा आहे,
कारण मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री. मांडू का नको मांडू असा संभ्रमात. हां सांगू, ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून तर म्हणलो होतो मी ही सांगू नये तुम्ही ऐकू नये. मला एक गणित अजून कळा नाही. एक अभंग म्हणतो, आपलं भजनी मंडळ आहे. काय? अमृता होनी गोड नाम तुझे. अरे देवाचं नाव इतकं गोड आहे, अमृताला फिकं पाडेल इतकं देवाचं नाव गोड आहे. मग देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला? सगळ्यात जास्त चहा तर इथंच लागून राहिला. साधकाला चहावर जे सांगितला, पहिली गोष्ट शरीर व्यवस्थित चालावं वाटतं ना तुम्हाला, त्याला झोप असावी. 2 भूक असावी. आणि 3 या शरीरात ब्रह्मचार्य असावा. त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवते, चहा भूक उडवते. आणि माफी मागून बोलतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. नका पीत जाऊ चहा. आता काही म्हणतील बाबांनी चहा बंद सांगितला, येऊ द्या कॉफी. हे बिडी सोडून चिली मोड नाही. बाबवासिनम, त्याच्या पुढचे निष्ठुर भाषिनम, कठोर बोलणारावर लक्ष्मी नाराज असते. ज्ञानोबराय म्हणतात, मी सांगतो तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न ठेवायची का? साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे रे, अमृताचे शब्द जैसे साचा आणि मवाळ. कमी बोला, गोड बोला, हळू बोला. शेवटचं झालं आपला विषय. सूर्य उदयाच्या वेळेला आणि आस्थाच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. काही म्हणाल आमचे डोळे उघडेच राहता, फक्त पडून असतो, लोंडाकल्याला सुद्धा चालत नाही. सूर्योदयाच्या आणि आस्थाच्या वेळेला जे देवाला आवडतं तेच लक्ष्मीला. काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. आणि हा देह सुद्धा पवित्र कधी होतो? भगवंताचं नाव आहे आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ. पवित्र तो होय देह त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. विठोबा रखुमा
मोठा झाला का थोडा? बरोबर आहे, हार बरोबर आहे, महाराज आपरा पारडा. या ठिकाणी माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे या अभंगावर चिंतन करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. तर या बाबांनी, आमच्या गजीबाबांनी, तीनही मुली एक धर्मप्रचाराचं कार्य करत असताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कान्याकोपऱ्यापर्यंत नाव आमच्या भगिनी अनिताताई असतील, सुनीताताई असतील, वनिताताई असतील, या तिघींचंही कान्याकोपऱ्यापर्यंत नाव आहे. आणि विशेषत्वानं धर्मप्रचार करत असताना आपल्या बापाची आठवण म्हणून 18वं पुण्यस्मरणसुद्धा अगदी भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न करताय. त्याकरता या तीनही भगिनी करता एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारे ज्ञानेश्वर माऊली हरे जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम जय जय विठ्ठल हॅलो, रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी माझ्या वडिलांचा 18वा पुण्यस्मरण सोहळा हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास ठकाजी गजे, माझे वडील, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जो या ठिकाणी वसा वारसा घालून दिलेला आहे, त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आम्ही तिघी बहिणी या ठिकाणी या महाराष्ट्राची कीर्तनरूपी सेवेनं या ठिकाणी सेवा करत आहोत. आणि सुंदर असा आजचा हा 18वा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, असे माझे या ठिकाणी वडील. त्यांचा 18वा पुण्यस्मरण सोहळा त्यानिमित्तानं ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली ते हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे. सुंदर असं गोड असं गायन, गोड असा आवाज, गोड अशा ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि खऱ्या अर्थानं सर्वांगानं सुंदर कीर्तन या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. महाराजांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे, आभार मानायचे आहेत का गोड असा कार्यक्रम या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे. म्हणून महाराजांचे या ठिकाणी मी मनापासून परत एकदा आभार मानते. आणि कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी, माझे गुरुवर्य, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला हा ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि उद्धाराचा खऱ्या अर्थानं मार्ग दाखवला, ते म्हणजे या ठिकाणी आमचे विठ्ठल महाराज वागचौरे, माझे गुरुवर्य, बाबांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. खऱ्या अर्थानं रोज माझे सासरे दरवर्षी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुण्यस्मरणाला असायचे. आणि आमच्या नानांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची महाराज खूप या ठिकाणी धावपळ असायची आणि खूप सगळं नियोजन करायचे. पण तुम्ही ते केदारनाथचं गोड महत्त्व सांगितलं ना, त्याच केदारनाथला माझे सासरे त्या ठिकाणी यात्रेला म्हणून गेले आणि त्याच ठिकाणी हार्ट अटॅकनं त्यांचं मागच्या वर्षी दुःखद असं निधन झालं. आमचे नाना म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचा आत्मा होते. सगळीकडे ते धावपळ करायचे, सगळीकडे पळायचे, मलाही घेऊन फिरायचे आणि वाशिरालाही कुठं काही कमी रमी पडलं असेल तर सगळीकडे ते असायचे. अशा माझ्या सासऱ्यांनाही आज मी या निमित्तानं भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करते. कार्यक्रमासाठी आलेली सगळी मान्यवर मंडळी, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचे परत एकदा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आमच्या या ठिकाणी तिघींच्याही तीनही वारकरी शिक्षण संस्था आणि या सगळ्या संस्थांच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुली आणि मुलींचे पालक, आईवडील सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणून परत एकदा सगळ्या विद्यार्थिनींचे, सगळ्या पालकांचे या ठिकाणी मनापासून आभार, धन्यवाद या ठिकाणी मी मानते. कार्यक्रमासाठी व्यंकटेश महाराज सोनवणे, आमच्या पल्लवीताई तोरमल, त्यासुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. ज्यांनी सुंदर असं वादन केलं ते या ठिकाणी असलेले आमचे संकेत महाराज आरोटे, आमचे सचिनजी महाराज चौधरी,
विष्णुकांत महाराज राहुरीकर, हर्षल महाराज ताजने, नितीन महाराज तांबडे, ज्ञानराज महाराज पापळ ही सगळी वादक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत। सगळ्यांसाठी या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे। गायक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने साथ दिली ते म्हणजे या ठिकाणी सागर महाराज गुळवे, प्रवीण महाराज पांडे, भारत महाराज गुंजाळ, विराज महाराज मगर आणि नवनाथ महाराज गडाख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी या ठिकाणी वाजवा। ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला पहिल्यांदा ठाईची चाल शिकवली आणि जे सायकलवर येऊन या ठिकाणी आम्हाला ठाईची चाल शिकवायचे ते आमचे शंकर नाना, ते सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आज त्यांचं नाव या ठिकाणी मला आवर्जून घ्यावं लागेल का पूर्वीचा काळ म्हणजे फार गरिबी आणि फार गरिबीतून आमचे शंकर नाना त्यावेळेला पायी यायचे। आमचे विठ्ठल महाराज सुद्धा कधी पायी यायचे तर कधी सायकलवर आम्हाला शिकवायला यायचे। म्हणजे या मंडळीने त्या काळामध्ये तेवढे कष्ट केले म्हणून आज आम्ही आज तिघी बहिणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सफल झालेलो आहोत। म्हणून सगळ्या गायकांचे या ठिकाणी आभार। संगनमेर, अकोले, मांडवे आणि आमचं पारनेर गाव सर्व भजनी मंडळ आणि दोन्ही संस्थेतील आलेले सगळे पालक विद्यार्थी सगळ्यांचे परत एकदा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते। सांगवीचं भजनी मंडळ, मांडवेचं भजनी मंडळ, वाशेरे गावचं असलेलं भजनी मंडळ सगळ्यांचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी परत एकदा मनापासून आभार मानते। ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियमची साथ दिली ते म्हणजे या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि ज्यांनी आम्हाला लहानपणापासून जेव्हापासून आमची कीर्तनाला सुरुवात झाली तेव्हापासून ते आमच्याबरोबर होते ते म्हणजे या ठिकाणी आमचे भागवत महाराज गजे, त्यांचेही या ठिकाणी मनापासून मी आभार मानते। आमचे काबू मामा, पहिलं दत्त जयंतीचं कीर्तन आमच्या तिघी बहिणींच्या कीर्तनाला सुरुवात जिथून झाली ते खऱ्या अर्थानं दत्त मंदिरापासून या ठिकाणी झाली। आमचे काबू मामाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचे मी या ठिकाणी परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि ज्यांनी रात्रीपासून खऱ्या अर्थानं आमच्या कार्यक्रमामध्ये पालकांचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे। आमचे किशोर भाऊ रात्रीपासून या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर आहेत। आमचे रासकर बाबा खऱ्या अर्थानं लवकर आले, पहाटे 4ला येऊन आचार्याला सांगून सगळ्यांना आम्हाला उठवून दिलं। म्हणजे अशी पालक मंडळी आमच्या संस्थेतले आहेत का ज्यांचं खऱ्या अर्थानं आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आहे। म्हणून त्यांचेही या ठिकाणी मी परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानते। आणि तुम्ही सर्वजण मंडळी दरवर्षी या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात। आमचे डोकेदादा वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, मांडवेची आहेत, सांगवीचंही बरीचशी मंडळी आहेत। म्हणजे पारनेर तालुका ऐका नाही, संगनमेर तालुका, अकोले तालुका सगळ्या तालुक्यातून उपस्थित असलेली सगळीच खऱ्या अर्थानं राहुरीमधूनही बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत। सगळ्यांची मी परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानते। आणि दरवर्षीसारखं या ठिकाणी फार काही आदरांजली या ठिकाणी होणार नाही आहे, फक्त सर्वांच्या वतीनं एकच श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी होणार आहे। ते म्हणजे या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आमचे रमेश दादा ते या ठिकाणी फक्त बोलतील आणि लगेच आम्ही काही तुम्हाला ताट कळवणार नाही, कारण आम्ही रोज कीर्तन करतोय, लोक श्रद्धांजलीला किती वैतागलेले असतात आम्ही रोज बघतोय आहे का नाही। त्यामुळं दरवर्षीच आपला कार्यक्रम या ठिकाणी असतोय, त्यामुळे आपण ते काही या ठिकाणी घेणार नाही। चला दादा ते या ठिकाणी बोलतील। आणि ज्यांनी सुंदर अशी यूट्यूबच्या माध्यमातून गोड अशी कार्यक्रमाची शूटिंग केली ते आमचे दीपक दादा कोल्हे, भगवंत यूट्यूब चॅनल। हा कार्यक्रम आपल्याला केव्हाही बघावा वाटला तर परत एकदा बघावा वाटणार आहे आणि कधी आपण बघू शकतो, त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार। आणि ज्यांनी सुंदर अशी मंडप आणि साऊंड सिस्टीमची या ठिकाणी गोड अशी सेवा दिली ते आमचे सुजितदादा कातोरे, त्यांचंही या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार, धन्यवाद। या ठिकाणी पोलीस पाटलांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन बोलावं आणि लगेच या ठिकाणी आपल्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल। रामकृष्ण हरी। आजच्या या आमचे मामा कैलासवासी भानुदास ठकाजी पाटील गजे यांच्या 18व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला अत्यंत सुश्राव्य असं प्रवचन ज्यांनी समर्पित केलं ते हरिभक्त परायण अनिल महाराज तुपे यांचं मी आमच्या सर्व वाशेरे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या सर्वांच्या महाराजांच्या प्रती आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो। कैलासवासी भानुदास ठकाजी गजे आज आपल्यातून जाऊन 18 वर्ष झालीत, परंतु एकही वर्ष खंड न पडू देता, एकही वर्ष आठवण न येता एकही कार्यक्रम असा झाला नाही की 18च्या 18 वर्ष या तीनही मुलींना अनिता, सुनीता, वनिता आणि आमच्या मामी शालिनीताई यांनी 18 वर्ष हा पुण्यस्मरण सोहळा कायमस्वरूपी
कायम सातत्यानं चालू ठेवला आहे. असा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मी या तीनही भगिनींचं आणि शालिनीताईंचं आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो की असा सोहळा आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी सादर करावा. सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझ्या पाहण्यात आणि ऐकवण्यात देखील नाही की सातत्यानं 18 वर्ष तिन्ही मुली असतानासुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे 18 वर्ष आणि आजचाही हा 18वा पुण्यस्मरण सोहळा अत्यंत चांगल्या नियोजनामध्ये सादर केला. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि भानुदास मामांनी जी शिकवण दिली, भानुदास मामांचे जे राहिलेले अपुरे स्वप्न होते, भानुदास मामांनी अत्यंत समाजासाठी वाहून घेतलेलं होतं. गरिबाप्रती असलेली त्यांची भावना, तळमळ नेहमी असायची. तेच काम पुढं नेण्याचं काम अनिता, वनिता आणि सुनीता ह्या करतायत. त्यांनी महाराष्ट्रभर आपला लौकिक सुरू ठेवलेला आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं विशेष अशा प्रकारचं कौतुक आजच्या या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं करतो. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या पुढील कीर्तीसाठी मी माझ्या वाशेरे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि भानुदास मामांना मी माझ्या वाकचोरे कुटुंबियांच्या वतीनं मनापासून, त्याचप्रमाणे संपूर्ण वाशेरे ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या अकोले तालुका अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो. आणि आजच्या या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं तीनही भगिनींना मी आश्वासित करू इच्छितो की आपणाला आमच्या कुठल्याही प्रकारची काही अडचण निर्माण झाल्यास आम्ही आपल्या पाठीमागं भानुदास मामांच्या रूपानं निश्चित आपल्या पाठीमागं उभं राहू, अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा भानुदास मामांना मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो. आणि यानंतर आपण सर्वांनी स्नेहभोजन घ्यावं ही आग्रहाची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.